सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आज 2:30 वाजता 2 आणि 2 असे मिळून 4,000 रुपये PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे खात्यामध्ये इथं लाईव्ह SMS तिथं आलेले आहे या जिल्ह्यांमध्ये. आता तुमचा जिल्हा यामध्ये आहे की नाही लगेच तपासा. तर आजपासून जे की 4,000 रुपये PM किसानचे 2 आणि नमो शेतकरीचे 2 तर असे मिळून अतिशय एक आनंदाची बातमी इथं आलेली आहे. तर आता 2:30 किती 2:30 2 आणि 2 असे मिळून 4,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं येत आहे. पैसे कोणाला मिळत आहे? नवीन लाभार्थ्यांना पैसे मिळत आहे का? यादीमध्ये नाव कशा पद्धतीने येतं तपासायचं आहे. सर्वात मोठी अपडेट तर आज 2:30 वाजल्यापासून 2:30 जे की इथं 2 आणि 2 असे मिळून 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर आता ज्यांनी कोणी KYC पूर्ण केलेली आहे तर यांना एकत्र हप्ते मिळत आहे. किती मिळत आहे? 4,000 रुपये. तर ज्यांनी कोणी KYC केलेली असेल अशा शेतकरी बांधवांना आता जिल्ह्यानुसार इथं वाटप सुरू झालेलं आहे. तर यामध्ये सर्वप्रथम नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, जळगाव तर अशा जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता यामध्ये सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे येतील असं नाही, टप्प्याटप्प्याने इथं जमा होणार आहे. तर आता यामध्ये जे काही कोणाला मिळणार 4,000 रुपये तर 2 आणि 2 किती मिळणार आहे? 2 आणि 2 PM किसानची इथं येणार आहे 2,000 रुपये आणि नमो शेतकरीची इथं येणार आहे 2,000 रुपये. तर आता ज्यांनी KYC पूर्ण केलेले आहेत तर आता KYC कशा पद्धतीने इथं करायचे आहे. मागील हप्ता तुमचा रोखलेला असेल, नवीन नोंदणी झालेली असेल, ज्यांचे कोणाचे नवीन नोंदणी इथं फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत तर अशांना इथं येत आहे. 2 हप्ते एकत्रित शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. 2 हप्ते एकत्रित तर शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. तर आता PM किसानचा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता तर एकत्रित तुम्हाला 2 आणि 2 असे मिळून 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर यामध्ये PM किसानचे 2 आणि नमो शेतकरीचे 2 तर असे मिळून 4,000 रुपये. तर आता हे जे 4,000 रुपये आहे ते तुमच्या आधार बँक खात्यामध्ये पैसे इथं पाठवण्यात येणार आहे. सर्वप्रथम आता तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला हे स्टेप फॉलो करा. तर तुम्हाला PM किसानच्या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे. तर इथं तुम्हाला PM किसान असं गुगलवरती टाका. पहिली जी लिंक येईल त्यावरती क्लिक करा. तर तुम्हाला तिचा ऑप्शन दिसेल बेनिफिशरी लिस्ट. बेनिफिशरी लिस्टवरती तुम्हाला क्लिक करा. आपलं राज्य सिलेक्ट करा, म्हणजे आपलं महाराष्ट्र आहे तर आपण महाराष्ट्र सिलेक्ट करणार आहे. जिल्हा, तालुका सिलेक्ट करा, तुमचं गाव सिलेक्ट करा. तुम्ही गेट रिपोर्टवरती तुम्ही जसे क्लिक कराल, कशावरती? गेट रिपोर्टवरती जसे क्लिक कराल तर तुम्हाला संपूर्ण गावाची यादी तुमच्या मोबाईलवर दिसेल. तर त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही चेक करा. तर आता नाव नसेल तर काय करावे? तर आधार KYC केलेली आहे की नाही चेक करा. KYC बरेच शेतकऱ्यांनी केलेली नाही आहे. आधार लिंक तपासा. बँक खाते सक्रिय आहे की नाही पहा. ग्रामसेवक किंवा CSC सेंटरशी संपर्क करा. ज्यांना कोणाला अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. काय होत आहे इथं? पैसे जमा होत आहे जे की 4,000 रुपये. तर आता यामध्ये पैसे का अडकतात? तर आता हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. KYC नाही. तर आता PM किसानची KYC तुम्हाला वेगळी आहे. बँकेची KYC वेगळी आहे. ती तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने करावी लागते. त्यानंतर आधार लिंक नाही, खाते बंद आहे, चुकीची माहिती आहे, यामुळे तुमचे पैसे तर थांबले जाते. नवीन शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. तर आता यामध्ये नवीन शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. तर आता मंजुरी मिळाल्यावर थेट पैसे जमा होत आहे. ज्यांना कोणाला मंजुरी मिळाली आहे तर अशांना पैसे येत आहे. प्रलंबित हप्ते मिसळून म्हणजे एकत्रच मिळू शकते. म्हणजे तुमचे जर मागचे हप्ते राहिलेले असेल, तुम्ही आज अर्ज केला जानेवारी महिन्यामध्ये डेमोसाठी किंवा तुम्ही मार्चमध्ये अर्ज केलेला आहे, तर तुम्हाला आधीचे जे काही फेब्रुवारीचे आहे, जानेवारीचे पैसे तुम्हाला एकत्र मिळू शकते. KYC करणे आवश्यक आहे. जर तुम्ही KYC केले तरच तुम्हाला लाभ इथं दिला जाणार आहे. KYC का आवश्यक आहे? तर तुम्हाला KYC तुम्ही OTPद्वारे करू शकता. KYC अनिवार्य आहे इथं. KYC केली तरच पैसे इथं येणार आहे. एक तुम्ही थंब देऊन, एक तर तुम्ही घरबसल्या करू शकता किंवा बायोमेट्रिकच्या माध्यमातून तुम्ही तुमची KYC करू शकता. KYC जर न केल्यास पैसे इथं थांबू शकते तुमचे. तर आता दोन्ही हप्ते एकत्रच म्हणजे PM किसान नमो शेतकरी. तर आता यामध्ये अकोला, अमरावती तर या जिल्ह्यांमध्ये वाटपास सुरुवात. त्यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. लातूर झाल्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर,
नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर येते आपलं यवतमाळ. तर आता कोणाला दोन्ही हप्ते एकत्र इथं येत आहे, तर यामध्ये PM किसान यादीमध्ये ज्यांचं नाव आहे, काय आहे यादीमध्ये ज्यांचं नाव आहे, तर यांना 4,000 रुपये इथं येत आहे. त्यानंतर नमूद शेतकरीची नोंद. तर आता बरेच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, म्हणजे त्यांना फक्त PM किसानचा हप्ता इथे मिळत आहे, परंतु नमोचा इथं मिळत नाही आहे. तर त्यांनी काय करायचं आहे, तर तुमची तहसीलमध्ये जाऊन चौकशी करायची आहे. तिथं PM किसान विभाग राहते, तिथून तुम्ही तुमचा नमूद शेतकरीचा हप्ता सुरू करू शकता. आधार लिंक खातं असणे आवश्यक आहे. KYC पूर्ण, जमीन 7/8 तुमच्या नावाने असेल तर तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्रच म्हणजे 4,000 रुपये एकूण PM किसानचे 2 आणि नमूद शेतकरीचे 2 असे मिळून 2 आणि 2 याचे 2 आणि 2 हे तर असे मिळून 4,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर आता तुमच्या खात्यात जमा झाले की नाही लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा.